सभागृह चालवण्याचे काही नियम असतात आणि त्या नियमाचं पालन करणं जसं आमचं आद्य कर्तव्य आहे तसं महापौरांनी चालवणं, सभागृह चालवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. मुळामध्ये चेंबूर सारख्या गंभीर आणि अतिशय गंभीर विषयावर सभागृहात पहिल्यांदा निवेदन सभागृह नेत्यांनी आणायला पाहिजे होतं. एरवी सभागृह नेता निवेदन द्यायला अगदी सगळे नियम मोडून तयार असतात. यावेळेला निवेदन दिलं नाही याचा अर्थ प्रशासनाला ते पाठीशी घालताय. यांना अर्जंट बिझनेस म्हणजे फायद्याचे धंद्याचे युबे यांना पास करायचे होते. मला म्हणायचं आहे, पहिलं तुम्ही जे प्रशासनाने निर्णय दिलाय त्याच्यावर आमच्या सर्वांचं महापालिकेमध्ये एकमत झालेलं आहे. पण त्या एकमताबद्दल ज्या चेंबूरच्या घटना घडली त्या चेंबूरच्या घटनेला आम्ही प्रशासनाने जे काही अहवाल दिलाय त्या अहवालाचा आम्हाला विरोध आहे आणि तो विरोध आम्हाला महापौर पहिल्याच याच्यामध्ये निवेदनामध्ये घेतील. पण महापौरांना आणि सभागृह नेत्याला जर या धंद्याचाच लागलेला असेल, मुंबईचा युबी हा युबी म्हटलं म्हणजे अर्जंट बिझनेस आणि नंतर घेऊ शकत होते. पहिले विषय हा निवेदनाच्या स्वरूपात प्रशासनाच्या विरोधात पूर्ण तहकुबी मांडली असती तर आज प्रशासनावरती दाब राहिला असता. तुम्ही हे नको ते पहिले विषय घेणार आणि तो सिरियस जो मुंबईकर आज वाट बघतोय सगळे नगरसेवक याच्यावर काय मत, तर तिथे न घेता तहकुबी घ्यायला पाहिजे होती झटपट. ते न घेता सगळा एक विषय म्हणजे नियम असा आहे, एक विषय घ्यायचा तो दाबून ठेवायचा जुलै महिन्याचा. बाकीचे विषय आज घेण्याची गरज नव्हती. आज एकमेव विषय असायला हवा होता तो म्हणजे चेंबूरचा आलेला अहवाल जो मुंबईकरांपासून ते सर्वांना तो विषय घेतला नाही आणि ज्याला युबी अर्जंट बिझनेस जो फायद्याचा आहे स्वतःच्या ते जर तुम्ही आणि बोलायला देतात नाहीत. ही तर आम्ही व्यथा मांडणार नाही, बोलायला देत नाही. आम्ही तुमच्याशी बोलतोय, तुमच्या माध्यमातून मुंबईकरांना कळतंय कोण काम करताय आणि कोण नाटक करतंय. पण ह्याचा आम्ही ना सगळ्यांनी तीव्र निषेध केलाय आणि सभागृहामध्ये आधी ज्या विषयाचे गांभीर्य आहे, मुंबईच्या विषयाचं एक गांभीर्य होतं ते महापौरांनी तोडण्याचं. आता तो कुठलाही विषय आम्हाला तेच दाखवायचं होतं की तुम्हाला चेंबूरचा विषय घ्यायचा आहे तो पहिला घ्यायला पाहिजे होता, नंतर हा बिझनेस केला असता तर चाललं असतं. म्हणून आम्ही पोल मागितला. आपण जे आमचा रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड बघा. पोल घेऊन महापौर इकडे बघतायत तिकडे बघतायत असं नसतं. त्याच्यानंतर 10 जण आतमध्ये आले, मग जर म्हणत असेल मी दिलाच नव्हता मी तुम्हाला अधिकार आहे, असा बेताल वागण्याचा अधिकार नाहीये. हा बेताल वागणं आहे आणि हा सभाशास्त्र पाळत नाहीये. हे वारंवार मी मुख्यमंत्र्यांना त्याच्यासाठी भेटली होती, मी पत्र पण दिलंय. एकदा मुख्यमंत्र्यांनी आमच्या पण व्यथा ऐकून घ्याव्या आणि हे बेताल वागणं यांनी बंद करावं. आहे कधी पण एक लक्षात ठेवा, त्यांची कधीच टू थर्ड मेजॉरिटी कधीच नसणार आहे, कधीच. आम्ही प्रत्येकला जर पोल मागितला तर पळताभुई थोडीच आहे, कारण 2/3 मेजॉरिटीच्या वर विरोधी पक्ष आहे. मग त्यामुळे ह्यांना विशेष सभा घेऊन दरवेळेला सिंपल मेजॉरिटी करू शकतात, पण 2/3 मेजॉरिटी यांची होऊ शकत नाही. यांना स्पेशल विशेष सभा आणि ती विशेष सभा आज व्हायला पाहिजे होती. ज्या विशेष सभेला जर विरोधी सभागृह नेत्यांनी निवेदन दिलं असतं, चर्चा घडली असती, प्रत्येक जणांनी प्रशासनावर चाबूक मारला असता, तर चाबूक किंवा ते असलेले आमचे आयुध बोथट करण्याचं काम सत्ताधारी बसून इकडे मुंबईकरांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं काम, मुंबईकरांना फसवण्याचं काम करतायत. अजब.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.